प्रणाम आत्मवंदन रेकी विषयी जाणून घेणार आहोत. रेकीच्या अनेक संभ्रम आहेत प्रत्येकाला की रेकी म्हणजे काय आणि ती का शिकायची. मग जर रेकी उपलब्धात आहे तर डॉक्टर लोक कशाला. अशा अनेक तर्क वितर्क प्रश्न निर्माण केले जातात. पण प्रत्येकाला माहित आहे का की आपला हा जो देह निर्माण झाला या पंचतत्वांच्या एकत्रीकरणाने निर्माण झालाय. आणि ही पंचतत्व कुठून आली. ही पंचतत्व काय माणसाने निर्माण केलीत का. पृथ्वी तत्व पृथ्वी माणसाने निर्माण केली का. वायू तत्व वायू तर आपण पाहतही नाही, त्याची फक्त अनुभूती घेतो. तो काय मनुष्य निर्माण करतो का. तुम्ही म्हणाल फॅन लावला कूलर लावला पण ते नॅचरल आहे का. ते जर लाईट गेली तर चालेल का. आकाश तत्व आकाशाची पोकळी पाहतो, ती काय मनुष्य निर्मित आहे का. या आकाश तत्वामध्ये अनेक प्रकारची विमाने अनेक प्रकारची साधने वापरली जातात. निरनिराळे शोध लावले जातात आणि ते शोध लावण्यासाठीही ज्या गोष्टींचा वापर केला जातो त्या गोष्टी बनवण्यासाठीही निसर्ग निर्मितच वस्तूंचा वापर केला जातो. जसे पहा की आपण म्हणतो विमान आकाशात जाते, रॉकेट जाते, पण ते बनवल्यानंतरही ते आकाशामध्ये पोहोचण्यासाठीही ज्या गोष्टींचा वापर केला जातो, ज्या इंधनांचा वापर केला जातो, ती कुठे प्राप्त होतात. ती निसर्गातूनच प्राप्त होतात. वायू तत्व आकाश तत्व अग्नी तत्व म्हणजे म्हणतात आपण अग्नी निर्माण करू शकतो. पण हा जो अग्नी आहे ह्या अग्नी तत्वाचे मूळ स्वरूप आहे सूर्यदेवता. आपण सूर्यदेवतांची साधना करतो, सूर्यदेवतांद्वारे आपल्या चक्रांना सक्षम करतो आणि सूर्याची साधना केल्यामुळे आपले शारीरिक आरोग्य तर उत्तम राहते. ही जी 5 तत्वे आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही तत्व आपल्या शरीरामध्येच आहे. या तत्वांना जो जसं असेल, कुणी योग माध्यमातून सुदृढ सक्षम राहतो, त्याबरोबर रेकी केली जाते. आजारी पडून दवाखान्यात जाणं त्यापेक्षा आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी प्रत्येक जण रेकी शिकू शकतो. रेकीसाठी काही मर्यादा नाही. पहा, रेकी हा जपानी शब्द आहे. रे याचा अर्थ आहे वैश्विक ऊर्जा आणि की याचा अर्थ आहे ऊर्जा स्रोत. रेकी म्हणजे अखंड चालणारी वैश्विक ऊर्जा स्रोत, जो आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंडपणे वाहणारा ऊर्जा प्रवाह आहे. व्याधी दुःख निवारण करणाऱ्या इथे अनेक पद्धती आहे व रेकी ही त्यामधील एक पद्धत आहे. रेकी उपचार पद्धतीमध्ये अटॅचमेंट म्हणजे शक्तिपात या निरनिराळ्या पातळीवर केला जातो. काही लोकांना असेही वाटते की आम्ही यूट्यूबवर रेकीचे व्हिडिओ पाहून रेकीचे मेडिटेशन घेतो, रेकी करतो. मग जर एवढं असतं तर रेकीचे क्लास अद्भुत उपस्थित झाले असते का. अरे तुम्ही ते पाहून गायडन्स घेऊ शकता, पण जोपर्यंत स्वतः रेकी शिकत नाही, रेकी करत नाही, तोपर्यंत ती तुम्हाला प्राप्त होईलच कशी. मग डॉक्टर सुद्धा यूट्यूबवर पाहूनच डॉक्टर प्रत्येकाने आपला इलाज केला असता. कोणी डॉक्टर की शिकायला गेलं नसतं, कुणी MBBS ॲडमिशन घेतलं नसतं, दिवस रात्र 18 तास अभ्यास केला नसता. कोणतंही क्षेत्र असो त्यामध्ये मेहनत ही घ्यावीच लागते. शारीरिक मेहनत आहे, मानसिक मेहनत आहे, घ्यावीच लागते. म्हणून सांगते कोणतीही गोष्ट शिकताना व्यवस्थित शिका. रेकी शिकायची, रेकी शिका, त्याचा तुम्ही रिसर्च क्लास लावा, शिका, त्याच्यानुसार मेडिटेशन करा, त्यावर तेवढं तुम्ही मेहनत घ्या. कोणी व्हिडिओ टाकला तो पाहून रेकी केली, आम्ही रेकीचे झालो, आम्ही मेडिटेशन घेतो, आम्हाला रेकी शिकायची गरज नाही, अशा म्हणणाऱ्यांसाठी मला सांगावंशी वाटतं की कोणतीही गोष्ट. मग शाळेचे आपले मुलं जर क्लासला जातात तर शाळेत का जातात. क्लासच्या अभ्यासावर पण होऊ शकतं, पण शाळेत का जातात. शाळेतलं ज्ञान आहे ते प्रत्येक वर्गाने वर्ग वाढत जातो, म्हणजे आपली शैक्षणिक प्रगती होते.
तसंच आपण इतर व्हिडिओ पाहून कोणाची कॉपी करून आपण फक्त अर्ध हळकुटाने पिवळे होऊ शकतो. पूर्ण व्हायचं असेल तर रितसररित्या आपण ती गोष्ट ग्रहण करावी, शिकावी, त्यासाठी थोडा वेळ खर्च करावा, मेहनत घ्यावी. इतकेच मला सांगायचे आहे. त्यालाच म्हणतात रेकीचा शक्तिपात, अट्युटमेंट. आपल्या शरीरात निरनिराळ्या शक्ती धारण करणारी केंद्र आहेत, ज्यांना रेकीमध्ये व अष्टांग योगात चक्रे असे संबोधण्यात येते. ही चक्रे जागृत केली जातात व त्यामुळे वैश्विक शक्ती चांगल्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये सामावली जाते. जेव्हा आपण रेकी शिकतो, फर्स्ट लेवल शिकतो, 21 दिवसाची साधना करतो, दुसरी लेवल शिकतो, त्यामध्ये आपल्याला 3 सिंबल दिले जातात: चोकरे, सहेकी, हंशाझोषधे आणि पुन्हा चोकरे. या सिंबलशी जेव्हा आपण कनेक्ट होतो, त्यांचा अभ्यास करतो, सराव करतो, तो पण आपण ज्यांच्याकडे शिकतो, रिसर्च शिकून अट्युटमेंट घेऊन करतो, तेव्हा ती खरी रेकी होती. पण तुम्ही कोणाचं तरी पाहून करताय, मला तो क्लास करायची गरज नाही, शिकायची गरज नाही, ही भूमिका ज्याची असेल त्याला खऱ्या अर्थाने विचार करा की आपण शिकतोय का आपण दुसऱ्याचं अनुकरण करून फक्त आपली फसवणूक करतोय. नाही, तसं करू नका. आपण दुसऱ्याचं नुकसान न करता आपण स्वतःचं करतो. कोणतीही गोष्ट शिका. साधं कपडे शिवायचे असेल तरी आपण तो क्लास लावतो, शिकतो आणि मग घरात प्रॅक्टिस करतो. तसं रेकी रितसर शिका, व्यवस्थित शिका आणि त्याला तेवढा वेळ द्या, प्राधान्य द्या, स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्या, त्याचा शक्तिपात करून घ्या. तरच ती रेकी होईल, तरच तुम्ही त्याचे अभ्यास करून रेकीचे साधक बनू शकता. शीतलीकरणासाठी रेकी कशासाठी? तर रेकी शीतलीकरणासाठी व ताणतणाव दूर करण्यासाठी रेकीच्या उपचारांचा उपयोग होतो. शरीरात असणाऱ्या ऊर्जावर्धनासाठी, शारीरिक व्यथा, मानसिक व्यथा दूर करण्यासाठी रेकीचा उपयोग होतो. रेकी एखाद्या विशिष्ट जाती, धर्म, पंथ, लिंग यांच्यापुरती मर्यादित नाही. रेकी ही अतिशय पुराणी उपचार पद्धती आहे. काळाच्या ओघात इतर काही प्रणालींसारखीच रेकी ऊर्जा प्रणाली अनेक वर्ष अज्ञातवासात राहिली. डॉक्टर मिकाओ उसई यांनी तिचे पुनरुत्थान केले, पुनर्जीवन दिले. तिबेटमध्ये त्यांना रेकी बद्दलची सूत्रे आणि मंत्र व प्रतीके बऱ्याच कष्टाने प्राप्त झाली. संशोधनाने सिद्ध झाले आहे की रेकी मस्तकातील सहस्रार चक्रात शरीरात येते व हातातून प्रवाहित होते. ज्यावेळेस रेकीचे आपण सिंबल हातामध्ये काढतो, हात वर करून रेकीचे आवाहन करतो, तेव्हा ती रेकी आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या शरीरात प्रवेश करते आणि आपण जेव्हा साधक उपचार करतो तेव्हा ती आपल्या हातातून प्रवाहित केली जाते. रेकी स्वीकारणारी व्यक्ती त्याला हवी तेवढीच ती ऊर्जा ग्रहण करीत असतो. तिचा उपयोग शारीरिक, मानसिक व्याधी, ताणतणाव मुक्तीसाठी होतो. शरीरात रासायनिक बदल होतात. कमकुवत झालेल्या शरीरातील पेशींना जीवदान दिले जाते. अशी ही रेकी उपचार प्रणाली आहे. प्रत्येकाने कुणीही कोणत्या वयातील व्यक्ती शिकू शकतो. त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतात. आपल्या मनामध्ये दडपलेल्या भावना पार पडतात. एवढेच नव्हे तर ज्या गोष्टींविषयी भीती आहे, नाहक आपण भीती मनामध्ये बाळगत असतो. कुठेतरी एकटं जाऊ नये म्हणून भीती वाटते, कोणतं काम करताना भीती वाटते. ह्या भीतीवर आपण स्वतःच मात करतो. आपण स्वतःचे मित्र आणि शत्रू आहोत. स्वतः जर चांगले विचार केले तर आपल्या जीवनात चांगलेच घडते. पण कोणतीही गोष्ट शिकताना ती व्यवस्थित त्याला वेळ देऊन आणि त्याचे जे नियम आहेत त्यानुसार शिका. ती नक्कीच तुमचं भलं करते. पण कोणाचं तरी 4 दिवस गेले आणि ते केलं, मला आलं, मला गरज नाही शिकायची असं म्हटल्याने ती प्राप्त होत नाही.
उलट एवढंच होतं की धडती विद्या आपल्याला पूर्णपणे येत नाही, अपूर्णपणे येत नाही, आणि अशा ह्याच्यात आपण दुसऱ्याला जर ती देत असेल तर ते फार चुकीचं आहे. त्यामुळे कोणतीही विद्या घेताना ती योग्य ठिकाणी आणि परिपूर्णतेने शिका. रेकीमध्ये ही 5 लेवल असतात. त्यांना वेळ द्या, त्याप्रमाणे त्या शिका, त्यांचा अभ्यास करा, त्यांचा सिम्बॉलचा अभ्यास करा, 2 टाइम मेडिटेशन करा. जीवनात आहारावर लक्ष केंद्रित करा, सकस आहार ग्रहण करा. बेकरीचे पदार्थ, दूध, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाणं कमी करा. त्यामुळे रेकी शरीराबरोबर मनाचेही पालन पोषण करते. रेकी ही साधकालाच नव्हे तर प्रत्येकाला सांभाळते. ही रुद्राणी आणि बाबा बर्फाणी यांची कृपा सर्वांना प्राप्त हो, हीच माझी इच्छा. म्हणून मी हा रेकी विषयी पुन्हा एक छोटासा व्हिडिओ केला आहे. तो यांच्यासाठी आहे की ज्यांच्या मनात रेकी विषयी गैरसमज आहेत त्यांच्यासाठी. कृपया रेकी ही आपली जीवनशक्ती आहे, जीवन प्रणाली आहे, तिचा आदर करा. आपल्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येकाचा आदर केला जातो. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांचाही आपण आदर करतो, प्रत्येकाचा आदर करतो. तसाच रेकीचाही आदर करा आणि ती पूर्णरित्या परिपूर्णरित्या ग्रहण करा आणि मग लोकाला त्याचे ज्ञान वाटा. एवढीच माझी इच्छा आहे. कारण रेकी जीवन घडविते, जीवनात बदल घडवते, व्यक्तीत बदल घडविते आणि तो चांगलाच घडवते. तो घेण्यासाठी परिपूर्ण तयारी करा, परिपूर्ण वेळ द्या. शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या आपण सर्वजण सक्षम आणि सुदृढ व्हा. जय रुद्राणी बाबा बर्फाणी. जय जय रघुवीर समर्थ.